नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. महावितरण भरती 2023-24 यामध्ये ज्या काही पोस्ट होत्या त्यामध्ये ई म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी अशी त्यांनी पोस्ट दिलेली होती. त्यानंतर जेई म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी, त्यानंतर अकाउंट असिस्टंट आणि त्यानंतर विद्युत सहायक अशा या पोस्ट होत्या. त्यामध्ये बाकी 3 पोस्टची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे. त्याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे. त्याचा आता पुढे वेटिंग लिस्ट वगैरेची विद्यार्थी मित्र वाट बघत आहे. DV-सुद्धा त्याचा आलेला आहे. काही दिवसामध्ये फायनल लिस्ट त्याची लागून जाईल, एक 8-10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये. त्यामध्ये मित्रांनो विद्युत सहायक ITI बेसवरची जी पोस्ट आहे, ITI वायरमन, इलेक्ट्रिशियन आणि CO या बेसवरची जी पोस्ट आहे त्याची एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही आहे. विद्यार्थी मित्र वाट बघत आहे. महापारेषणची एक्झाम विद्युत सहायकची झालेली आहे 3 तारखेला. त्यानंतर आता 9 तारखेला सिनियर टेक्निशियनची एक्झाम आहे. तर त्यामध्ये महापारेषणची जी आहे ती पहिली एक्झाम होती ITI लेवलची आणि त्यामध्ये बराच अनुभव विद्यार्थी मित्रांना आला. काही जणांना पॉझिटिव्ह आला, काही जणांना निगेटिव्ह आला, काही जणांना बरेच काही घडामोडी त्यामध्ये घडल्या. किंवा 2 दिवसाआधी आपण त्या रिलेटेड एक कट ऑफ रिलेटेड एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ दिलेला आहे आणि तशा प्रकारचाच कट ऑफ इथे येऊ शकतो. अंदाजित तर हेच आहे की जे काही रिझल्ट येईल म्हणजे मार्चमध्ये कुठल्याही वीकमध्ये हा रिझल्ट येऊ शकतो महाट्रान्सको विद्युत सहायकचा. तर त्यामध्ये जे काही आता विद्यार्थी मित्रांचा जो पेपर गेला आहे त्यानुसार असं लक्षात आलेलं आहे, त्यावर आपण आता आधी प्रकर्षाने तुम्हाला कोणी सांगायचा प्रयत्न करतो. त्यानंतर महावितरण विद्युत सहायक एक्झाम कधी होऊ शकते किंवा त्या रिलेटेड मी बोलेल. परंतु महापारेषणमध्ये जो काही पेपर झालेला आहे विद्युत सहायकचा त्यामध्ये टेक्निकलचा पेपर हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला गेलेला आहे. टेक्निकलमध्ये मुख्यत्वे बेसिक लेवलचे प्रश्न आले होते. खूप जास्त हाय लेवलचे प्रश्न म्हणजे ITI लेवलचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आले आणि वन लाईन क्वेश्चन जास्तीत जास्त आलेले आहे. मॉडरेट आणि इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर आलेला आहे. मॉडर्न निगेटिव्ह मार्किंगमध्ये सुद्धा टेक्निकलमध्ये विद्यार्थी मित्र गेलेले आहे. दुसरा पॉईंट आहे नॉन टेक्निकलचा. नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट असतो. मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगत असतो. नॉन टेक्निकलला आपण कमी लेखतो कारण त्याला अर्धा मार्काचा प्रश्न असतो. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनी खूप गडबड केलेली आहे. बऱ्याचशा जणांनी तर अटेम्प्टच केले नाही जास्त. खूप 80 पैकी 20 आणि 30च अटेम्प्ट फक्त केलेले आहे. त्यामध्ये सुद्धा ते निगेटिव्हमध्ये गेलेले आहे. त्याच्यामुळे नॉन टेकवर जास्त भर द्या. रिझनिंग आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि मराठीसुद्धा मराठी हा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे एक्झाममध्ये. का? कारण की मराठीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 0 मार्क्स किंवा मायनसमध्ये मार्क गेलेले आहे. ज्यांचा टेक्निकलचा स्कोअर हा 50 पैकी 40 प्रश्न बरोबर आणि 90च्या वर स्कोअर केलेला आहे टेक्निकलचा, ते सुद्धा विद्यार्थी मराठीमध्ये 0 मार्कवर आहे किंवा निगेटिव्ह मार्कामध्ये आहे. एक त्यावर तुम्हाला एक आता विषय निघाला आहे म्हणून सांगतो की काही विद्यार्थ्यांचं फॉर एक्झाम्पल स्कोअर हा 120-110चा येतो आहे 150 पैकी, परंतु त्यांना मराठीमध्ये 0 मार्क येत आहे. काही जणांना 0.25 येत आहे, काही जणांना 0.75 येत आहे, काही जणांना कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे कसं आहे की स्कोअर हा कमी जास्त तिथे होत असतो. त्यावर आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो काही 7.5चा मुद्दा आहे जाहिरातीमध्ये महापारेषणच्या त्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की 0 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे मायनस मार्क नको कुठल्याही विषयामध्ये. म्हणजे जे काही उपविषय किंवा विषय आहे त्याच्यामध्ये तुमचा ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे म्हणजे अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आणि मराठी आहे किंवा तुमचं टेक्निकल आहे, कुठल्याही एका विषयामध्ये 0 किंवा त्यापेक्षा कमी मार्क नको म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नको, निगेटिव्ह मार्क्स नको, पॉझिटिव्हमध्ये तुमचे मार्क्स पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की 0च्या वर तुमचे मार्क्स चालतात. मग ते 0.25 किंवा 0.75 किंवा 0.39-38 हे चालेल का? हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न मला आला किंवा माझ्यापर्यंत तो प्रश्न पोहोचला आणि त्या बेसिसवर आपण महाट्रान्सकोला हेल्पलाईन नंबरला कॉल केलेला होता. कालच्याच तारखेला मी कॉल केला. परंतु त्यांनी उत्तर थोडंसं मला असं कन्फर्म उत्तर दिलं नाही. त्यांना मी विचारलं की सर असं तुम्ही 7.5मध्ये म्हटलेलं आहे. तर एका विद्यार्थ्याला 0.25 आहे, एका विद्यार्थ्याला 0.75 आहे, तर ते चालेल का? तर त्यांचं म्हणणं असं पडलं की असं चालणार नाही. म्हणजे असं चालणार नाही याचा अर्थ त्यांना 1 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणणं पडलं महापारेषणचं. परंतु ही जी काही लिस्ट जनरेट होत असते ती जनरेट करते IBPS कडनं लिस्ट जनरेट होते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना तसे सॉफ्टवेअर त्यांचे टाकलेले असतात की एका कोणत्याही विषयामध्ये. आणि याच्यामध्ये काय झालं की टेक्निकल एक होतं आणि नॉन टेक्निकलमध्ये त्यांनी ॲप्टी, रिझनिंग आणि मराठी सगळं टाकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये असे सेपरेट विषय त्यांनी दिलेले नव्हते. जर सिस्टीम जनरेटेड आहे रिझल्ट किंवा सिस्टीमने जर तिथे रिझल्ट काढलेला आहे म्हणजे कॉम्प्युटर जनरेटेड जर आहे तर त्यामध्ये तुमचं 2च सेक्शन आहे, 2च विषय आहे. त्यामध्ये एक विषय आहे तुमचा टेक्निकलचा आणि एक आहे नॉन टेक्निकलचा. त्याच्यामुळे नॉन टेक्निकलमध्ये 80 पैकी तुम्हाला कुठे ना कुठे तुमचे पॉझिटिव्ह मार्क होतीलच. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. आणि जर त्यांनी उपविषय म्हटलेला आहे तर उपविषय म्हणजे मराठी झाला किंवा तुमचं बुद्धिमत्ता झाला किंवा मॅथ्स झाला किंवा अंकगणित झाला, त्यामध्ये तुम्हाला 0 किंवा त्यापेक्षा कमी नको. परंतु 0.25 हा पॉझिटिव्ह स्कोअर झाला. हा काही निगेटिव्ह स्कोअर नाही आहे किंवा 0सुद्धा नाही आहे. 0.25 म्हणजे 0च्या वर. त्याच्यामुळे ते सुद्धा चालायला पाहिजे असं माझं मत आहे पर्सनली. बाकी आता रिझल्टमध्ये काय डिक्लेअर करतात ते बघू. त्या रिलेटेड थोडंफार बोलणंसुद्धा चालू आहे आपलं जे काही टीम आहे. आपला प्रयत्न असा सुरू आहे की 0 किंवा त्यापेक्षा वर
सॉरी 0 किंवा त्यापेक्षा खाली तुम्ही रिजेक्ट करा, मान्य आहे. पण तू 0च्या वर जे काही आहे 0.25 आहे, 0.38 आहे, 35 आहे, 50 आहे, 0.75 आहे, 1च्या खाली जे आहे त्यांना रिजेक्ट करू नका, अशी आपली एक विनंती आहे. अशी मागणीसुद्धा आपण आतापर्यंत तिथे हेड ऑफिसला पोहोचलेली आहे. म्हणजे हेड ऑफिसला आपण तसं आहे, पण त्यांचा मेल वगैरे थ्रू आपण तो प्रयत्न केलेला आहे. करून जे विद्यार्थी अभ्यासामध्ये आहे, चांगला अभ्यास ज्यांनी केलेला आहे, त्यांचं टेक्निकल 90+ स्कोर आहे आणि मराठीमध्ये साधारण 0.20, माझा एक विद्यार्थी आहे त्याला 0.25 होत आहेत याच्यामध्ये, मराठीमध्ये 0.25 होत आहे. त्याच्यामुळे त्याला अशी भीती वाटत आहे की त्याचं रिजेक्शन होईल का, पण तो प्रयत्न आपला सुरू आहे की असे विद्यार्थी भरपूर आहे. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्यांचं नुकसान व्हायला नको, त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे. बघू आता रिझल्टमध्ये काय होते, ते काय इम्प्लिमेंट करतात ते. ठीक आहे. तर अशी वेळ तुमच्यावर येऊ नये त्यासाठी तुमचं जर मराठी तुम्हाला कठीण जात असेल, मुख्यत्वे हिंदी भाषिक जे विद्यार्थी आहे त्यांनी थोडं मराठीवर लक्ष द्या आणि ॲप्टिट्यूडवर लक्ष द्या, अंकगणितवर लक्ष द्या. अंकगणित हा डेंजरस आहे, अंकगणितमध्ये सुद्धा 0 मार्क येऊ शकतात, त्याच्यामुळे त्यावर भर द्या. टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग असेल तर टेक्निकलवर खूप जास्त लक्ष द्यायचे. महावितरणसाठी सांगतो, आता हा जो प्लॅन आहे पुढचा तो महावितरणसाठी सांगतो आहे. महावितरण विद्युत सहाय्यक एक्झाम कुठल्याही क्षणी त्याचं नोटीस येऊ शकते. हॉल तिकीटला वेळ लागेल, आधी नोटीस येईल. mahadiscom.in या साईटवर आधी नोटीस येईल. ते कधी येऊ शकते, पुढल्या 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये कधी नोटीस येऊ शकते. या महिन्याच्या एंडिंगला म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला ही एक्झाम अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा आणि जे काही तुम्ही कमी पडला असेल महापारेषण विद्युत सहाय्यकमध्ये, फॉर एक्झाम्पल मराठी असेल, ॲप्टिट्यूड असेल, टेक्निकल तर काही चॅप्टर्स असतील, तिथे लक्ष द्या. टेक्निकलबद्दल मुख्यत्वे सांगतो की टेक्निकलमध्ये स्पेसिफिक असं त्यांनी कुठल्याच टॉपिकवर भर दिलेला नाही आहे. जसं पॉवर सिस्टीम आहे, इलेक्ट्रिकल बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे, मशीन्स आहे, यावर भर देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी मिक्स पेपर काढलेला आहे आणि एक तर 3 शिफ्टमध्ये पेपर आहे. विद्युत सहाय्यक महावितरणचा पेपर कदाचित 5-6 शिफ्टमध्ये सुद्धा होऊ शकतो, 2 दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे हा पेपर मिक्स राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं थोडं करणं भाग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठलाच टॉपिक सोडायचा नाही आहे हे लक्षात घ्या, पण तो बेसिकवर लक्ष द्या. तुम्हाला परत एकदा सांगतो, जिथे आता फॉर एक्झाम्पल मला विद्यार्थ्यांचे कमेंट आले, काही मेसेजेस आले की सर आता काही ठिकाणी बॅच लावणं परवडेल का, किंवा बॅच लावायची का, किंवा ऑफलाईन लावायची किंवा ऑनलाईन लावायची, काही ठिकाणी बॅचेससुद्धा सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, पेपर तुमचा 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये किंवा काही जास्तीत जास्त 1.5 महिन्यामध्ये कधीही परीक्षा होऊ शकते. एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये कुठेच तुमचा कोर्स एक तर कंप्लीट होणार नाही. कसा तरी त्यांनी कंप्लीट केला तर तुम्हाला तो खूप जास्त बंबार्डिंग होऊन जाईल. एकाच दिवशी 5-5, 6-6 तास लेक्चर किंवा 4-4 तास लेक्चर, त्यांनी तुमचा फायदा तर मुळीच होणार नाही, अकॅडमीचा फायदा होईल तो वेगळा. ठीक आहे. त्याच्यामुळे ते डिसिजन तुम्ही घ्या, मी तुम्हाला त्याबद्दल काही बोलू शकत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, जर तुमचं टेक्निकल चांगलं असेल, टेक्निकलचा पेपर जर तुमचा महापारेषणचा चांगला गेला असेल तर नॉन टेकवर भर द्या. नॉन टेकचा कोर्स तुम्ही लावू शकता, कुठेही लावा, पण नॉन टेकचा कोर्स हा कमी ड्युरेशनचा आणि कमी लेक्चरचा असतो. तो जर तुम्ही लावला तर तुमचा फायदा इथे जास्त होईल. टेक्निकलवर जास्त तुम्ही भर दिले मान्य आहे, भर देणं आवश्यक आहे, कारण वेटेज जास्त आहे. परंतु नॉन टेकला सुद्धा वेटेज आहे आणि वेटेज म्हटल्यापेक्षा तो टर्निंग पॉईंट आहे. आणि मराठीवर सुद्धा थोडंसं भर द्या. 1 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तुम्ही जे काही फ्री व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहे त्याचंसुद्धा तुम्ही बघू शकता. आपण आपल्या ज्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहे, इंजिनिअर आपला ॲप आहे, ॲपमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, त्यावर आपण प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये ते व्हिडिओ लिंक जे आहे ते त्यांना विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, जेणेकरून त्यांचा कुठेतरी फायदा होईल आणि ते फ्री लेक्चर्स बघू शकतील. कारण विद्यार्थ्यांना माहीत नसते कुठे लेक्चर आहे किंवा कुठलं आपण सर्च करायचं, कसं बघायचं. तर तुम्हीसुद्धा फ्री लेक्चर यूट्यूबवर बघू शकता. फ्री ऑफ कॉस्ट भरपूर अवेलेबल आहे यूट्यूबवर, परंतु आपण खूप मोठ्या पेड कोर्सच्या मागे लागतो, 10-10, 20-20 हजाराचे कोर्सेस लावतो, तरीसुद्धा आपला फायदा होत नाही. किंवा वायरमनचे विद्यार्थी पहिल्यांदा पेपर देत आहे, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा सांगतो की टेक्निकलवर भर द्या, परंतु सोबत नॉन टेक्निकलला सुद्धा कमी लेखू नका. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये टाईम पुरत नाही, रिझनिंगमध्ये टाईम पुरत नाही, वेळ पुरत नाही. लिहून घ्या, पेपर इझी असतो, प्रश्न इझी असतात, परंतु वेळच पुरत नाही. 80पैकी हार्डली 60 प्रश्न सोडवणं आपलं होतं. मराठीचं सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. यूट्यूबवर बाळासाहेब शिंदे सरांचे भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहे किंवा भरपूर लेक्चर्स असे आहे जे मराठीमध्ये अवेलेबल आहे. ते जास्तीत जास्त तुम्ही हे करा, बघा. आणि त्याच्यामध्ये पॅसेजेस यावेळेस आलेले नाही आहे, जास्त करून ग्रॅमॅटिकल प्रश्न आहे. ठीक आहे, त्यावर जास्त भर द्या. साधारण फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च एंडिंगपर्यंत 100% एक्झाम होऊ शकते, कारण या फायनान्शियल इयरमध्ये त्यांची एक्झाम होणे अतिशय आवश्यक आहे आणि ते घेणारच आहे महावितरण. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त लेट जाणार नाही. 31 मार्चच्या आधी तुमची एक्झाम 100% होणे आहे. एवढ्या ड्युरेशनमध्ये तुमचा कुठलाच कोर्स हा पूर्ण होऊ शकत नाही. उलट तुम्हाला तुमचा जो पसारा होऊन जाईल आणि तुमच्या लक्षात येणार नाही की कशाचा अभ्यास करायचा आणि कशाचा नाही करायचा. आणि टेक्निकलचा जर तुम्ही कोर्स केला तर नॉन टेक तुमचं मागे पडेल आणि नॉन टेकमध्ये तुमचं रिजेक्शनसुद्धा होऊ शकतो, कारण प्रत्येक विषय हा महत्त्वाचा असतो इथे सिलेक्शनसाठी. त्या रिलेटेड आपला ॲप आहे, इंजिनिअर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही इंजिनिअर अमोल असं सर्च केलं की तुम्हाला ॲप मिळून जाईल. डाउनलोड करा. त्यामध्ये टेस्ट सिरीज दिलेली आहे,
2-3 महत्त्वाच्या टेस्ट सिरीज ते दिलेल्या आहे. ते महापारेषण महावितरण दोन्ही विद्युत सहाय्यकसाठी तुम्हाला कामात पडत आहे. तर डिस्काउंट प्राईसमध्ये कमीत कमी प्राईस आपण देतो आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचा नॉनटेकचा सुद्धा आपला कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रिक्स दिलेले आहे. नॉनटेक कसं सॉल्व्ह करायचं त्याच्या ट्रिक्स आहे. म्हणजे 2 मिनिटं तुम्हाला लागत असेल एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर तो काही सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असे फॉर्म्युले किंवा असे ट्रिक्स आहे. तर तो कोर्स अवेलेबल आहे. महाजनकोचा जो कोर्स आहे आणि त्याचंच जे नॉनटेकचं सिलेबस आहे महाजनकोचं तेच तुम्हाला महापारेषण महावितरणमध्ये नॉनटेकसाठी युजफुल आहे. त्याच्यामुळे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. ते सुद्धा आपल्या ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ते मिळू शकते. ठीक आहे. आणि तोच कोर्स तुम्हाला महाजनकोला सुद्धा कामात पडेल टेक्निशियन 3ला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा काहीतरी फायदा होईल. त्यांनासुद्धा काहीतरी गाईडलाईन मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स रिझल्टपर्यंत येणार आहे ते तुम्हाला मिळत राहते. धन्यवाद मित्रांनो.